नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कैरीचा आंबट गोड तिखट मुरांबा करून दाखवणार आहे। अगदी झटपट आणि चटपटीत होणारा हा मुरांबा कसा करायचा ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कैरीचा मुरांबा करण्यासाठी मी अर्धा तास पाण्यात कैऱ्या भिजवून ठेवलेल्या आहेत। आता आपण त्या स्वच्छ चोळून अशा धुवून घेऊया, म्हणजे त्यावरचा चीक वगैरे सर्व निघून जातो। कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता ते एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेऊया, अगदी कोरड्या करून घ्यायच्या आहेत। सर्व कैऱ्या मी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत। आता आपण एक कैरीचं देठ कापून घेऊया आणि कैरीची वरची साल पिलरने अशी सर्व काढून घ्यायची आहे। कैरीची वरची साल सर्व मी काढून घेतलेली आहे। आता या पद्धतीने बाकीचे सर्व कैऱ्यांची साल आपण काढून घेऊया। सगळ्या कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे। आता या सर्व कैऱ्या मी या किसणीने किसून घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने कैरीचा किस तयार करून घ्यायचा आहे। सगळ्या बाजूने किसून मी कैरीचा किस काढून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने मी सर्व कैऱ्या किसून घेणार आहे। सगळ्या कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत। आता हा किस मी एका वाटीमध्ये भरून मोजून घेणार आहे। एक मोठी वाटी भरून हा किस भरलेला आहे। आता आपण तो एका कढईमध्ये घालून घेऊया। एक मोठी वाटी किसासाठी मी इथे अर्धी वाटी गूळ कापून घेतलेला आहे। कैऱ्या खूप आंबट असतील तर तुम्ही अर्धी छोटी वाटी अजून गूळ घालू शकता। यामध्ये आता काही मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया, त्यामुळे मुरांब्याला छान कलर येईल। अर्धा छोटा चमचा काळं मीठ घालूया आणि अर्धा छोटा चमचा सैंधव मीठ घालूया। मी नेहमीच सैंधव मीठ वापरत असते, त्यामुळे मी इथे सैंधव मीठ घातलेले आहे। तुम्ही अगदी साधं मीठ वापरलं तरी चालेल। आणि आता हे सर्व मसाले आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मसाले आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं असंच ठेवून देऊया। 10 मिनिट झालेली आहेत आणि बघू शकता मुरांब्याला छान पाणी सुटलेलं आहे। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हा मुरांबा गॅसवर शिजवून घ्यायचा आहे। मी आता कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि आता याला सतत हलवत हाय टू लो फ्लेमवर हा मुरांबा शिजवून घ्यायचा आहे। मुरांबा आपल्याला चिकट हाताला लागेल इथपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिट झालेले आहे आणि गूळ जवळपास बराचसा विरघळलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि अधूनमधून हलवत हा मुरांबा चिकट हाताला लागेपर्यंत शिजवून घेऊया। अजून 10 मिनिटे झालेली आहेत आणि मुरांब्याचा रंगसुद्धा छान सुरेख झालेला आहे। मुरांबा छान चिकट झालेला आहे। आता आपण तो हातावर घेऊन चेक करूया। आता आपण हा मुरांबा हातावर घेऊन बघूया। बघू शकता हाताला मुरांबा चिकट लागत आहे। आता आपण तो पूर्णपणे थंड करून घेऊया। आंबट गोड तिखट असा मुरांबा तयार झालेला आहे आणि बघू शकता मुरांब्याला एकदम छान चकाकी आलेली आहे। आता तो आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया। हा चटपटीत मुरांबा तुम्ही चपाती, भाजी, भाकरी बरोबर खाऊ शकता। खूपच छान लागतो। तुम्ही हा मुरांबा नक्कीच करून बघा। अगदी गोड गोड मुरांबा खाण्यापेक्षा हा आंबट गोड तिखट अशा चवीचा मुरांबा तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्ही एकदा बनवाल तर नक्कीच नेहमी करून खाल। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।